बर का दोस्त काल अक्काच्या अड्ड्यावर गेलो होतो. 4 मुली अड्ड्यावर. मग आता महिना 2 महिने काळजी नाही लागलं धक्क्याला. अरे मग आता पैशाच्या गट्ट्यात गट्ट्या या खिशात काय या खिशात काय मग तांब्या काय रे समोर बघ काय झक्कास पाखरू बसलंय. तर बघू रे हाती लागते का काय लागेलच. काय मॅडम काय चाललंय. घाबरू नका काही मदत लागली तर सांगा. कोण आहात तुम्ही. हे सांग रे हिला. सांग सांग तू सांग. मीच सांगतो. तुमच्यासारख्या सुंदरतेचा पुजारी. जवळ येऊ नका माझ्या. काय मदत लागली तर सांगा आम्हाला. कशाला धंद्यावर बसवतो तुम्हाला. संध्या पळाली बघती. दादा तो बघा तिकडे काहीतरी गडबड दिसते. कुठे. हे बघा. होय दादा तिकडे एका बाईचा पाठलाग करतेत. माझ्या पाठीमागे गुंड लागले. लाला दादा पोरीला सोड उगाच लफड्यात नको पडूस. आमचा मामला आहे. जास्त हिंमत झालेली दिसते तुझी. पोरीला सोड नाही. जास्त शहाणपणा करताय. लाला दादा तुम्ही चांगलं नाही केलं. रामभाऊच्या माणसावर हात उचलला. चांगलं नाही केलं. बघून घ्यायला चाल रे. मी खरंच तुमची आभारी आहे. अहो त्यात आभार कसले मानताय. संकटात असलेल्या प्रत्येकाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. तुम्ही काय काळजी करू नका. हे लोक परत तुमच्या वाटेला जाणार नाहीत. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. परत जाऊ द्या. तुम्हाला कुठे जायचंय. हे नक्की अजून काही ठरलं नाहीये. म्हणजे मला कळलं ना तुम्हाला काय म्हणायचंय. पतीच्या मृत्यूनंतरच सासर सुटलं आणि माहेर तर फार दूरवर राहिलं. आता माझ्या वाट्याला आलेले दुःखाचे पडसाद त्यांच्या जीवनात उमटू नयेत असं वाटतं. तुम्हाला रागणं नसेल तर एक सुचू. हा. इथे जवळच एक माझ्या ओळखीचे समाजसेविका राहतात. त्यांचा आश्रम वजा घर आहे. काही दिवस तुम्ही तिथे राहू शकता. म्हणजे तेवढाच तुम्हाला आधार मिळेल. माझी काहीच हरकत नाही. मी जर ताईंच्या आश्रमात जाऊन येतो. ठीक आहे दादा. चला. हो. ताई नमस्कार. अरे लाले दादा तुम्ही. येऊ का. या ना आत या. ताई तुमच्याकडे थोडं काम होतं माझं. बोला ना काय काम होतं आपलं. ताई यांचं नाव प्रतीक्षा. नमस्कार. नमस्कार. यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज होती. मी काय मार्गदर्शन करणार दादा. तसं नाही ताई. या एकट्याच आहेत. यांना कोणाचा आधार नाहीये. म्हटलं चला आमच्या ताईंकडे. त्या तुम्हाला आधार पण देतील मार्गदर्शन पण करतील. हो का. बरं झालं तुम्ही इथे आणलं त्यांना. दिनकर तुमचं नाव प्रतीक्षा का. बरं बरं. काय ताई. अरे यांना जरा 2 कप चहा घेऊन ये. नाही ताई नको. जरा गडबडीत आहे. पुढच्या वेळी घेईन. कसा आहे दिनकर. मजेत दादा तुमच्या आशीर्वादानं. ठीक आहे मग 1 कप चहा घेऊन ये यांच्यासाठी. बरं आहे ताई. लक्ष असू द्या. ठीक आहे दादा. येऊ मी. तुम्ही काही काळजी करू नका यांची. येतो. खरंच तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर.
तुमच्यामुळेच नाही, हे नाही. असं काय बोलू नका. येतो मी. ये प्रतीक्षा, बैस इथं. साहेब, गोळ्या घेताय ना व? अव गोळ्या घ्या. आता कसला गोळ्या देतेस बाई? आता बरं नको का वाटायला? मग द्या 20 गोळ्या द्या दिवसातून. पाणी घ्या. काय करायचं ग बरं वाटून? साहेब, कोण आले बघा? आता कोण आलं? अहो बघा तरी. नमस्कार काका. अरे श्रेयस, ये ये बेटा ये. बस बस बेटा. नाही ठीक आहे. बस रे बस. सहज बेटा. ठीक आहे. ऐक. बोल काय म्हणतोयस? तुमची तब्येत बरी नाहीये का? तब्येतीचं आता काही खरं नाही रे बेटा. अगं तू का अशी उभी आहेस इथे? चहा पाण्याचं बघ जा. वय आलेच. जा जा जा. किती दिवसांनी आलाय श्रेयस घरी? प्रतीक्षा कशी आहे? प्रतीक्षा प्रतीक्षा कशी आहे, कुठे आहे, काही सांगता येणार नाही बाबा. काय? तुला माहित नसेल नाही का? अरे अमोल गेला, म्हणजे प्रतीक्षाचा नवरा. तो गेला आणि तिच्या सासूनं तिला घराबाहेर काढलं रे. काय म्हणताय देशमुख साहेब? खरं तेच सांगतो बाबा. अहो पण तिने इथं यायला हवं होतं. हे पण घर तिचंच आहे ना? हे घर सुद्धा तिचंच आहे रे. पण म्हाताऱ्या बापाला किती त्रास देणार ती पोरगी. फार मानी स्वभाव आहे तिचा नाही का? तुला तर माहितीच आहे. म्हणून नसेल आली. अहो पण एखादा फोन तरी करायचा ना तिने. खूप फोन येतात हल्ली, बोलत कोणीच नाही. खरं सांगू का श्रेयस, माझंच चुकलं बघ. अरे तिला इतक्यात लग्न करायचंच नव्हतं. मी आग्रह केला म्हणून तिनं लग्न केलं आणि छान झालं हो लग्न. समाधानानं लावून निघालो होतो आम्ही. नेमका नियतीनं घाव घातला बघ. अरे प्रतीक्षेला असं सोडून अमोल निघून गेला. काका, अमोल निघून काय गेला आणि प्रतीक्षेला घर सोडावं लागलं. तेव्हापासून अगदी वर्षभर जंग जंग पछाडलं तरी कुठेही तिचा पत्ता लागला नाही बघ. आता तुम्ही काही काळजी करू नका. मी आलोय ना. हजारदा सांगितलं रे मनाला, हजारदा समजावलं काळजी करू नका. अरे पण शेवटी बापाचं काळज आहे ना माझं. कसं गप्पा बसणार सांग ना. एकच इच्छा उरली बघ माझी. एकदा मला फक्त तिला डोळे भरून पाहायचं रे. एकदा श्रेयस, एकदा माझी प्रतीक्षा मला दिसली पाहिजे श्रेयस. एकदा माझ्या समोर आणून तिला कुणीतरी उभं केलं पाहिजे बघ. काका, सगळं काही ठीक होईल. मी आहे ना. काहीही करीन. श्रेयस, प्रतीक्षाला शोधून आणीन आणि तुमच्या समोर उभं करीन. खरंच श्रेयस? हो. खरं सांगतो हो. श्रेयस. श्रेयस, प्रतीक्षाजी, नाही पसावच. मी तुम्हाला आश्रमात सगळीकडे शोधलं, कुठेच पत्ता नाही. शेवटी सुजाताताईंनी सांगितलं तुम्ही इकडे आहात म्हणून. हे काय तुम्ही रडताय? नाही, डोळ्यात कचरा गेला. मी तुमच्या भावना समजू शकतो प्रतीक्षाजी. आता आयुष्यात घडलेल्या घटना माणूस इतक्या सहजासहजी नाही विसरू शकत.
पण तुम्हाला आता एक नवीन उमेद बांधावी लागेल. कुठल्या तरी अशा एखाद्या कामामध्ये व्यस्त करावं लागेल जिथे तुम्ही सगळं काही विसराल. पण मी आता करू तरी काय? प्लीज मला जाऊ द्या. तुम्ही आश्रमात मला आश्रय दिलात, गुंडांपासून माझी सुटका केली. खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. आता मला आणखीन त्रास नाही द्यायचाय तुम्हाला. प्लीज मला जाऊ द्या. अहो असं काय बोलताय प्रतीक्षाजी तुम्ही? हा आश्रम तुमचाच आहे. असं अजिबात मनात आणून देऊ नका. या आश्रमाचं काम जर तुम्ही हाती घेतलं ना तर खरंच मन रमेल तुमचं. तुम्ही सगळं काही विसरून जाल. शिवाय खऱ्या समाजसेवेचा आनंद काय असतो हेही कळेल तुम्हाला. अहो पण नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आजपासून या आश्रमाची जबाबदारी तुमची. मला हे सगळं कसं जमेल? याची काळजी तुम्ही कशाला करताय? मी आहे ना. शिवाय सुजाता ते तुम्हाला सगळं काही समजावून सांगतील. लाला दादा तुम्हाला डॉक्टर साहेबांनी लवकर बोलवलंय. बबलूची तब्येत खूपच खराब झाली आहे. तुम्हाला ताबडतोब बोलवलं डॉक्टरांनी. चला लवकर. मी जर जाऊन येतो. चला. डॉक्टर साहेब काय झालं? लालाजी आपण आलात फार बरं झालं. बबलूची तब्येत खूपच बिघडत चालली आहे. म्हणजे काहीच करता येणार नाही? नाही काही नाही. आपला जेवढे उपचार करायचे होते तेवढे केले. आता सर्व ईश्वराच्या हातात आहे. सॉरी. टेक केअर. काय झालं या बाळाला? ते न विचारलेलंच बरं. काय म्हणजे? मला नाही समजलं. असा असाध्य रोग जडलाय त्याला, कधीही बरा न होणारा. काय? कधीही बरा न होणारा? असा कोणता रोग जडला या बाळाला? सांगा ना. एड्स झालाय याला. काय? एड्स? अहो एवढ्याशा लहान मुलाला एड्स कसं शक्य आहे ते? आजार त्याला त्याच्या आई वडिलांपासून मिळालाय. त्याचे वडील ड्रायव्हर होते. दारूचं व्यसन होतं त्यांना. बाहेर खाली स्वभावाचे होते ते. त्यांच्याकडूनच त्यांच्या बायकोला हा आजार चढला. गावाची वेळी बातमी पसरली तेव्हा गावकऱ्यांनी या दोन्ही नवरा बायकोना दगडांनी ठेचून ठेचून मारलं. या बाळाला सुद्धा मारायला आले होते ते. पण बरं झालं मी वेळेवर पोचलो म्हणून निदान याला तरी वाचवू शकलो. हा कुणाचा कोण? तरी तुम्ही या बाळासाठी एवढं केलं? प्रतीक्षाजी आपण समाजाचं काही ना काही देणं लागतो ना. आपलं दुःख विसरून दुसऱ्यासाठी जगावं लागतं आपल्याला. फार मोठे विचार आहेत तुमचे. तसं नाहीये. आता पहा ना, या बाळाला पाहायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. तुम्ही काही काळजी करू नका. मी घेईन या बाळाची काळजी. मी करीन त्याची सेवा. खरंच? हो. थँक्यू प्रतीक्षाजी. येऊ मी? तुम्ही काही काळजी करू नका.
बोललात तुम्ही सॉरी. प्रतीक्षा तू सॉरी गडबडीत मी तुम्हाला तू म्हणाल. नाही, खरंच खूप आवडलं मला. तुमच्या बोलण्यात एक आपलेपणा जाणवला मला. खरंच प्रतीक्षा मला बोला ना. प्रतीक्षा मला तुला खूप काही सांगायचंय. सांगा ना. पण कुठून सुरुवात करावी हे काहीच कळत नाहीये. तुम्ही बोला ना. तुमचा एक एक शब्द ऐकायला मन खूप अधीर झालंय. प्रतीक्षा कळत न कळत मी माझं अस्तित्व विसरून तुझ्या प्रेमात कधी पडलो हे माझं मलाच कळलं नाही. खरंच मी हा असा एकटा बेफाम जगणारा माणूस. माझ्या आयुष्यात तू कधी येशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरं सांगू, मी सुद्धा कळत न कळत तुझ्यात कधी गुंतत गेले ना, माझं मलाच कळलं नाही. खरंच अगदी खरं. ताई, ए ताई, कसल्या विचारात गुंतली आहे ग? काही नाही ग, सहजच. ताई, एकांतात असलं ना की गत आयुष्यातल्या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात. खरंय. दिशा, तुला सुद्धा तुझ्या गतायुष्यातल्या सर्व आठवणी डोळ्यांसमोर येतात का ग? ताई, मी लहान होते. आई आणि बाबा यांचा फक्त चेहरा मला लक्षात आहे, बाकी काही लक्षात नाही. आठवतं ते फक्त एक दृश्य. आई आणि बाबा स्कूटर वरून जात होते आणि मी त्यांना टाटा करत होते. समोरून वेगाने येणारा तो ट्रक त्यांच्या स्कूटरला चक्काचूर करून जातो ग ताई, चक्काचूर करून जातो. दिशा, सांभाळ ग स्वतःला. ताई, तुला असतील ना ग आई, बाबा, भाऊ, बहीण? आहेत ना, सगळे आहेत. आई मला जन्मताच सोडून गेली आणि बाबा तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. तुम्ही सांगत होता तेव्हा. बसा ना. बसा ना दादा, बसा ना. नाही नको, मला जायचंय. हे काय दादा, बसा ना. अगं खरंच दिशा, मला जायचंय. बसा ना. माफ
माफ करा, म्हणजे तुमच्या नकळत तुमच्या खासगी जीवनात डोकवण्याचा मला अधिकार नव्हता. नाही नाही, असं काही समजू नका. खरं तर मला माझी व्यथा सांगून माझ्या जवळच्या माणसांना दुखवायचं नव्हतं. हो, तुम्ही सांगितलेलं पुस्तक. थँक्स. दादा, हो, माझ्यासाठी काय आणलं दादा? ठीक आहे, मिठाई. हो, थँक्यू दादा. बरं, निघू मी? मी निघतो. बरं.